नमस्कार मुलांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 6 म्हणजेच इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पाठ पाहणार आहोत 1.3 द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. पाठ शिकल्यानंतर पाठाखालचे प्रश्न उत्तरे कसे लिहायचे त्याचा पण आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर चला तर पाहूयात द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. पाठाला सुरुवात करण्या अगोदर पाठात आलेले काही कठीण शब्द म्हणजे हार्ड वर्ड्स आपण इथं अभ्यास करूयात. WILD वाईल्ड म्हणजे जंगली, BOAR बोर म्हणजे डुक्कर, टस्क्स TUSKS टस्क म्हणजे जबड्याच्या बाहेर आलेले सुळे दात, BARK बार्क म्हणजे झाडाचा बुंदा, GRIN ग्रीन म्हणजे विकट हास्य. आता आपण हा पाठ वाचून घेऊया. द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared, but the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last the fox said with grin, "Why are you doing that? I tried very hard, but I didn't not see any hidden enemy or danger." "True," replied the boar, "just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer." This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to Done be at last minute. तर आता आपण या पाठाचा मराठीत अनुवाद पाहूयात काय होतं. द विल्ड बोर अँड द फॉक्स म्हणजेच जंगली डुक्कर आणि कोल्हा. एके दिवशी एक जंगली डुक्कर एका झाडाच्या खोडाला आपले जे सुळे दात आहेत ते घासून टोकदार बनत होतं. कुठं घासत होतं? झाडाच्या बुंद्याला, द बार्क ऑफ ट्री. आणि ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. तो अतिशय काळजीपूर्वक मन लावून ते काम करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्या जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. आणि तो जंगलातील इतर प्राण्यांना चिडवण्याची संधी नेहमी शोधत असे. कुणाला कसा त्रास देता येईल, कुणाला कसं चिडवता येईल याची तो वाट पाहत असे. आणि त्याने जेव्हा त्या जंगली डुकराला पाहिले त्याने मनोमन ठरवले की आता आपण याची छेड करूया, याला चिडवूया. He began to walk around the trees, looking left and right, up and down. तो त्या आजूबाजूच्या झाडाच्या भोवती तो घाईघाईने फिरू लागला. वर पाहू लागला, खाली पाहू लागला, इकडे तिकडे आजूबाजूला पाहू लागला. He also began to act as if he was really scared. आणि तो अशा प्रकारे नाटक करू लागला की तो खूपच घाबरलेला आहे, भ्यालेला आहे. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. परंतु कोल्ह्याच्या या नाटकबाजीकडे त्या डुकराने जराही लक्ष दिले नाही. पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे, डिड नॉट पे अटेन्शन म्हणजे लक्ष दिले नाही.
ही kept right on with his work. तो आपले काम करत राहिला. त्याने इकडे तिकडे न पाहता आपले काम तो मन लावून करू लागला. At last the fox said with a grin. आणि कंटाळून शेवटी विकट हास्य करून तो डुकराला म्हणला, Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger. अरे तू हे का करत आहेस? तुझे दात का बरं टोकदार करत आहेस? मी तर आजूबाजूला कुठंच शत्रू पाहत नाही, कुठंच मला शत्रू दिसत नाही आणि काय धोकाही मला जाणवत नाही. True, replied the boar. Just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer. परंतु खरोखर ज्यावेळेस माझ्यासमोर एखादा धोकादायक प्राणी येईल, त्यावेळेस जर माझे दात टोकदार नसतील, तेव्हा मला खूप मोठा त्रास सहन करावा लागेल. अशा प्रकारे दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. या पाठातून आपल्याला अशी शिकवण भेटते की प्रत्येक धोकादायक परिस्थितीसाठी आपण तयार पाहिजेत. कुठलंही संकट आपल्याला सांगून येत नाही आणि त्या संकटाची जर अंदाज न घेता आपण जर बिनधास्त राहिलो तर आपल्याला खूप मोठा त्रास, खूप मोठं नुकसान सहन करावं लागेल. मराठीमध्ये आपल्या मन आहे, तहान लागल्यास विहीर खोदणे, तशी आपली प्रवृत्ती नसायला पाहिजे. तर प्रत्येक संकटाचा अंदाज घेऊन आपण आपली तयारी अगोदरच करून ठेवायला पाहिजे. मुलांनो, आता आपण धडा पाहिलेला आहे, वाचलेला आहे. आता धड्याखालील प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न आहे, लिसन टू द स्टोरी केअरफुली. ॲज यू लिसन, टिक ओनली दोज वर्ड्स दॅट अपिअर इन द स्टोरी. म्हणजे खाली काही तुम्हाला रायमिंग वर्डचे जोड्या दिलेल्या आहेत, इमग जुळणारे शब्द दिलेले आहेत. जे तुमच्या पाठात शब्द आलेले आहेत त्याच शब्दाच्या खाली, म्हणजे इथं जे शब्द आहेत त्याच्या खाली तुम्हाला काय करायचे, अंडरलाईन करायचे किंवा त्याला टिक मार्क करायचे. म्हणजे जे पाठात आहेत आणि इथंही आहेत अशा शब्दाला तुम्हाला इथं टिक मार्क करा किंवा त्याला अंडरलाईन करा. ओके. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. म्हणजे खाली काही शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला 7 नंबर पानावर चित्रावर त्याचं लेबलिंग करायचं आहे. लेबलिंग कसं करायचं ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. तर मुलांना दुसरा प्रश्न आपल्याला माहित आहे, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. म्हणजे अ विल्ड बोअर, टस्क आणि अ ट्री ट्रंक हे 3 शब्द आपल्याला लेबल करायचे. तिथे दाखवल्याप्रमाणे अगोदर रेष मारायची, बॉक्स करायचा आणि त्याच्यामध्ये असं नाव लिहून दाखवायचं, अ विल्ड बोअर. आता यानंतर तुम्ही टस्क आणि अ ट्रंक ट्री हे 2 शब्दाचा असंच लेबलिंग करायचं आहे. ते तुमच्या पेज नंबर 7 वर करायचं आहे. यानंतर आपल्याला क्वेश्चन 3 पाहायचं आहे. लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन ओरली युजिंग ओनली 1 वर्ड ऑर फ्रेज. म्हणजे फक्त एक शब्द किंवा एक वाक्य समूह वापरून आपल्याला प्रश्नाचे उत्तर तोंडी द्यायचं आहे. पाहूयात पहिला प्रश्न. वन डे अ विल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द bark of a tree. What was the boar doing? इथं वाक्य दिलेलं आणि त्याच्यावर प्रश्न पण दिलेला आहे. What was the boar doing? म्हणजे डुक्कर काय करत होता. तर सगळ्यालाच माहित आहे हे तो आपले दात धारदार करत होता. शार्पनिंग हिज टस्क म्हणजे उत्तर काय राहील, शार्पनिंग हिज टस्क एवढंच उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट? तो ते काम कशा प्रकारे करत होते. तर उत्तर आहे केअरफुली. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर फक्त आपल्याला एका शब्दात द्यायचं आहे, केअरफुली. आता पाहूयात पुढचा प्रश्न. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट म्हणजे त्या जंगलात कोण राहत होता, त्याच जंगलामध्ये. आणि उत्तर अतिशय सोपं आहे. इथं उत्तर आहे फॉक्स किंवा अ फॉक्स.
म्हणजे उत्तर आपलं असेल अ फॉक्स हा एकच शब्द. पुढचा प्रश्न पाहूयात. When the fox saw the wild boar, he decided to tease him. Who saw the wild boar? What did he decide? म्हणजे इथं दोन प्रश्न दिलेले आहेत. Who saw the wild boar and what did he decided? म्हणजे डुकराला कोण पाहिले आणि त्याने काय ठरवलं? तर उत्तर आपलं सोपं आहे. द फॉक्स सॉ, आहे की नाही? म्हणून पहिलंच उत्तर असेल द फॉक्स अँड ही डिसाइडेड टू टीज हिम. त्याने त्याला चिडवायचे ठरवले, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल टीज हिम. डिसाइडेड टू टीज हिम असं पण तुम्ही सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. डिड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम म्हणजेच त्या डुकराने कोल्ह्याकडे लक्ष दिले का? तर उत्तरामध्ये काहीच, वाक्यामध्ये काहीच दिलं नाही. मग आपल्याला अंदाजाने त्याचं उत्तर सांगावं लागेल नो. हा एकच शब्द त्याचा उत्तर असेल. क्वेश्चन 4 आहे. मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. म्हणजेच कथेच्या आधारावर इथं काही शब्द दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे लुक फॉर, अ फॉक्स वॉज लुकिंग फॉर, तो काय शोधत असे? अ चान्स, आहे की नाही? अशा प्रकारे. मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स. शार्पन, शार्पन काय करतो आपण? किंवा इथं जो बोर होता तो काय करत होता? टस्क्स. पे अटेन्शन टू द फॉक्स, आहे की नाही? अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं? जोड्या लावायचा प्रयत्न करायचा आहे, जोड्या लावायच्या आहे. शार्पन, शार्पन म्हणजे धारदार करणे किंवा टोकदार करणे. टोकदार आपण काय काय करतो? धार कशा लावतो? नंबर 1 आहे सीझर, सीझर म्हणजे कात्री. नंबर 2 टस्क्स, त्यानंतर नाईफ, त्यानंतर पेन्सिल. आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरा शब्द घ्यायचा आहे राईट. आणि त्याच्यासाठी 3 ऑब्जेक्ट लिहायचे आहेत. राईट म्हणजे लिहिणे. आपण काय काय लिहितो? उत्तर लिहितो म्हणून ॲन्सर. त्यानंतर पत्र लिहितो म्हणून लेटर. आणि आपण कविताही लिहितो म्हणून पोएम. अशा प्रकारे विविध शब्दाचे आपल्याला 3 ऑब्जेक्ट पुढे लिहायचे